नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल. एका अशा क्रांतीसूर्याबद्दल ज्यांनी शिक्षणालाच क्रांतीचं शस्त्र बनवलं आणि आपलं संपूर्ण आयुष्य दीनदुबळ्या, दलित आणि वंचितांच्या सेवेसाठी वाहून टाकलं. हा विचार महात्मा फुलेंचा. आणि खरं तर याच एका विचारातून त्यांच्या संपूर्ण कार्याची दिशा ठरली की बाबा समाजात जेवढे काही अनर्थ आहेत ना, त्या सगळ्याचं मूळ हे अज्ञानात, अविद्येत आहे. चला तर मग पाहूयात त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचे वेगवेगळे टप्पे. आपण सुरुवात करूया बदलाच्या त्या ठिणगीपासून. मग पाहू शिक्षणाची पहाट कशी झाली, अन्यायाविरुद्धचा लढा, सत्यशोधक समाजाची स्थापना आणि शेवटी त्यांचा तो चिरस्थायी वारसा. तर सुरुवात करूया त्यांच्या ओळखीपासून. क्रांतीसूर्य. हो, याच नावाने महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखलं जातं. 1827 ते 1890 हा त्यांचा जीवनकाळ. आणि हे संपूर्ण आयुष्य त्यांनी जणू समाजातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठीच वाहून टाकलं होतं. म्हणजे बघा, ते होते भारतातील स्त्री शिक्षणाचे पहिले प्रणेते, शोषितांचे कैवारी आणि एक असे समाजसुधारक ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी समर्पित केलं. समाजातील त्या जुनाट, रूढीवादी विचारांना त्यांनी थेट आव्हान दिलं आणि खऱ्या अर्थाने समानतेचा पाया रचला. पण मग प्रश्न येतो की ही क्रांतीची ज्योत त्यांच्या मनात पेटली कशी? काय घडलं होतं असं? चला, तेच पाहूया. ही गोष्ट आहे त्यांच्या एका मित्राच्या लग्नातली. तिथे केवळ त्यांच्या जातीमुळे त्यांचा सर्वांसमोर अपमान करण्यात आला. आणि ही घटना त्यांच्या मनाला इतकी लागली की त्याच क्षणी त्यांनी निश्चय केला की या सामाजिक विषमतेविरुद्ध लढायचंच. असं म्हणतात की हाच तो क्षण होता जिथे एका खऱ्या समाजसुधारकाचा जन्म झाला. बरं, त्यांचा हा जो लढा होता त्याला वैचारिक बळ मिळालं 3 मुख्य गोष्टींमधून. एक म्हणजे थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक. यातून त्यांना मानवी हक्कांची कल्पना मिळाली. दुसरं, येशू ख्रिस्तांकडून सेवा आणि करुणेची प्रेरणा. आणि तिसरं, आपले संत तुकाराम, ज्यांच्याकडून त्यांनी आधी केले मग सांगितले हा विचार घेतला. या सगळ्यांमधून त्यांची विचारधारा आणखी पक्की होत गेली. आणि आता वळूया त्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या कार्याकडे, शिक्षण. फुले यांनी शिक्षणाचे दरवाजे जे बंद होते ते सर्वांसाठी उघडले, विशेषतः मुलींसाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी. तुम्ही फक्त कल्पना करा, 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी मुलींसाठी भारतातली पहिली शाळा सुरू केली. थांबले नाहीत. 1851 मध्ये दुसरी शाळा काढली. 1853 महार मांग समाजासाठी शिक्षणाची सोय केली. आणि 1855 पर्यंत तर त्यांनी शेतकरी आणि मजुरांसाठी रात्रीची शाळा सुद्धा सुरू केली होती. म्हणजे बघा, अवघ्या काही वर्षांमध्ये केवढा मोठा बदल, केवढी मोठी क्रांती. हा वेगच थक्क करणारा आहे. आणि हे इतकं मोठं काम ते एकटे नक्कीच करू शकले नसते. यात त्यांना खंबीर साथ मिळाली ती त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आणि फातिमा शेख, ज्या भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका होत्या. या दोघींनी खांद्याला खांदा लावून हे अशक्य वाटणारं स्वप्न शक्य करून दाखवलं. शिक्षण हे एक शस्त्र होतंच, पण फुले फक्त तिथेच थांबले नाहीत. त्यांनी समाजातील अन्यायी प्रथांवर थेट हल्ला केला, अगदी धाडसी पावलं उचलली. चला, त्यांचे असेच काही लढे पाहूया. ही गोष्ट आहे 1865 सालची. तेव्हा एक अत्यंत क्रूर प्रथा होती, केशोपन. म्हणजे विधवा महिलांचे केस कापले जायचे. फुले यांनी ओळखलं की हा केवळ एक रिवाज नाही, तर स्त्रियांच्या आत्मसन्मानावर केलेला हल्ला आहे. मग त्यांनी काय केलं? त्यांनी तळेगाव ढमढेरे इथल्या नाभिकांना एकत्र केलं आणि एक साधा प्रश्न विचारला, जर तुमच्या आई बहिणीवर अशी वेळ आली तर तुम्ही काय कराल? आणि बस, त्या एका प्रश्नाने तिथल्या नाभिकांचं मन बदललं. त्यांनी तो संप घडवून आणला. एक असा संप ज्याची दखल थेट अमेरिका आणि ब्रिटनमध्ये घेतली गेली. भारतातला सामाजिक कारणासाठीचा हा पहिलाच संघटित संप होता. त्यांचं काम फक्त संपापुरतं मर्यादित नव्हतं. 1863 मध्ये त्यांनी चक्क स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. विचार करा, 1864 मध्ये त्यांनी पहिला विधवा पुनर्विवाह घडून आणला आणि 1868 मध्ये ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं त्यांच्यासाठी स्वतःच्या घरातला पाण्याचा हौद खुला केला. हे प्रत्येक पाऊल त्या काळातल्या समाजासाठी एक मोठा धक्का होता, एक क्रांती होती. आता साहजिकच त्यांच्या या कामामुळे जे प्रस्थापित होते ते प्रचंड चिडले होते आणि त्यांचा राग इतका वाढला की त्यांनी फुल्यांना संपवण्याचाच कट रचला.
त्यांच्या हत्येसाठी चक्क 1,000 रुपयाची सुपारी देण्यात आली. एके रात्री मारेखरी आले. ते घरात घुसले. पण फुले ते अजिबात घाबरले नाहीत. उलट अगदी शांतपणे त्यांना म्हणाले, जर मला मारून तुमचं ध्येय पूर्ण होत असेल तर खुशाल मारा. आणि पुढे जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही. त्यांचे ते शब्द ऐकून, त्यांचा तो प्रामाणिकपणा पाहून ते मारेकरी अक्षरशः बदलले. त्यांनी हातातली शस्त्र खाली टाकली आणि चक्क त्यांचे शिष्य बनले. ज्यांना मारायला आले होते तेच त्यांचे अनुयायी झाले. हे इतकं अविश्वसनीय आहे की यातला एक जण पुढे सावित्रीबाईंचा अंगरक्षक बनला आणि दुसऱ्याने तर सत्यशोधक समाजासाठी खूप मोठं काम केलं. बघा, शत्रूंना सुद्धा आपलंसं करण्याची ताकद त्यांच्या विचारांमध्ये होती. आणि ह्याच विचारांना, ह्याच तत्वांना एक संस्थात्मक रूप देण्यासाठी त्यांनी स्थापना केली सत्यशोधक समाजाची. तर 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. याचा उद्देश अगदी स्पष्ट होता. जे शूद्र आणि अतिशूद्र आहेत त्यांना सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीतून बाहेर काढणं. आणि हे कसं करायचं? तर तर्क आणि सत्याच्या आधारावर, कोणत्याही मध्यस्थाशिवाय. आणि त्यांची घोषणा तर अगदी थेट होती, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. म्हणजे जो देव सगळं जग पाहतोय त्याला आणि त्याच्या भक्तामध्ये कुणा मध्यस्थाची गरजच काय. फुले म्हणायचे, जसं मुलाला आईवडिलांना भेटायला शेजाऱ्याची परवानगी लागत नाही, तसंच भक्ताला देवासाठी मध्यस्थाची गरज नाही. किती सोप्पा आणि थेट विचार आहे हा. आणि आता आपण आपल्या विवेचनाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पाहूया की महात्मा फुलेंचा हा वारसा आजही इतका महत्त्वाचा का मानला जातो. त्यांच्या कार्याचं मोठेपण बघा. त्यांची तुलना ही थेट जागतिक पातळीवरच्या नेत्यांशी केली जाते. त्यांना हिंदुस्थानचे वॉशिंग्टन म्हटलं जातं. का? कारण जसं वॉशिंग्टनने प्रस्थापितांविरुद्ध लढा दिला, तसाच लढा फुलेंनी इथल्या सामान्य लोकांच्या हक्कांसाठी दिला. त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग सुद्धा म्हटलं जातं. कारण जसं किंग यांनी वर्णभेदाविरुद्ध काम केलं, तसंच काम फुलेंनी सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी केलं. आणि हा प्रभाव फक्त त्यांच्यापुरता थांबला नाही. त्यांच्या विचारांची ही मशाल पुढे अनेक जणांनी हाती घेतली. ताराबाई शिंदे या त्यापैकीच एक. त्यांनी फुलेंच्या विचारातून प्रेरणा घेऊन स्त्री-पुरुष तुलना हा इतका महत्त्वाचा ग्रंथ लिहिला, जो स्त्रीवादी विचारांचा पाया मानला जातो. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. 100-125 वर्षांनंतरही महात्मा फुलेंनी जी शिक्षण, सत्य आणि समानतेची तत्त्व मांडली, ती आजच्या काळात आपल्याला कोणती आव्हानं देतात? त्यांनी ज्या समस्यांविरुद्ध लढा दिला, त्या खरंच आज पूर्णपणे संपल्या आहेत का? यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.